शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिल्याची माहिती समोर आली आहे। मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी आल्याबद्दल त्यांनी आभार सुद्धा मानलेत। तुमचे सखोल आणि अंतर्दृष्टीपूर्ण भाषण मराठी लोकांना खूप भावलं असं पवारांनी म्हटलंय आणि दिल्लीमध्ये मराठा योद्ध्यांचे पुतळे उभारावेत अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींकडे पत्राद्वारे ही मागणी केलेली आहे। मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी आल्याबद्दल आभार मानण्यात आलेले आहेत। शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून त्यांचे आभार मानलेले आहेत आणि तुमचं सखोल आणि अंतर्दृष्टीपूर्ण भाषण मराठी लोकांना खूप भावलं असं सुद्धा या पत्रामध्ये शरद पवार यांनी लिहिलेलं आहे। इतकंच नाही, हा आशय लिहित त्यांनी मागणी सुद्धा केलेली आहे। दिल्लीमध्ये मराठा योद्ध्यांचे पुतळे उभारावेत अशी मागणी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींना शरद पवार यांनी पत्र लिहून केलेली आहे। मराठी साहित्य संमेलनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा उपस्थित होते आणि तेव्हा शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना हे पत्र लिहिलंय। अधिकची माहिती कर आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, आपण संमेलन तर पाहिलं, त्यानंतर शरद पवारांचं हे पत्र, काय नेमका आशय लिहिलेला आहे या पत्रामध्ये आणखी? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुकच आहे आणि एक मागणी देखील करण्यात आलेली आहे। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची मागणी म्हणजे जे तालकटोरा स्टेडियम आहे, त्या तालकटोरा स्टेडियमला एक ऐतिहासिक महत्त्व आहे मराठ्यांच्या इतिहासाच्या दृष्टिकोनातून आणि त्यासाठीच या ठिकाणी खास करून महाजी शिंदे यांचा, ज्यांनी दिल्लीवरती, आपण जे मराठीमध्ये म्हणतो की दिल्लीचं ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा की मराठी माझा, तर त्या महाराष्ट्राचं तख्त राखणारे होते महाजी शिंदे, ज्यांनी मराठी मुलखाचा झेंडा अटकेपारपर्यंत पोहोचवण्याची जी प्रेरणा दिल्लीमध्ये निर्माण केली पानिपतच्या तिसऱ्या युद्धानंतर, ते होते महाजी शिंदे, मल्हारराव होळकर। आणि त्यामुळेच या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती त्या काळातील शूरयुद्धे म्हणून बाजीराव पेशवे, महाजी शिंदे, त्याचबरोबर मल्हारराव होळकर यांची अर्धाकृती पुतळे बसवण्याचा प्रस्ताव जो आहे तो सरहद संस्थेने मांडला होता। त्याच्याच संदर्भामध्ये त्यांनी या पत्रामध्ये जे आहे ती मागणी केलेली आहे आणि या सगळ्यासाठी दिल्ली सरकार आणि तिथली जी स्थानिक महानगरपालिका आहे एनडीएमसी, त्याची देखील परवानगी घेणं आवश्यक आहे। या सगळ्या संदर्भात सरकारने म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागणी केलेली आहे। या अगोदर देखील सुद्धा आपण जर पाहिलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून अर्धाकृती पुतळा बसवावा अशी मागणी केली होती। मात्र शरद पवार यांनी आता 3 जे महान नेते होऊन गेलेले आहेत योद्धे, या 3ही महान योद्ध्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा यासाठी मागणी करण्यात आली आहे। दुसरा मुद्दा हा आहे की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते। त्या सगळ्या संदर्भामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानलेले आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की तुमचे सखोल आणि अंतर्दृष्टीपूर्ण भाषण जगभरातील मराठी लोकांना खूप भावलं असं देखील गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी शरद पवार यांनी काढलेले आहेत। त्यामुळे अलीकडच्या काळामध्ये सुरुवातीला शरद पवार यांनी जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रण देण्यासाठी गेले होते तेव्हा त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक करत भगव्या जातीचे डाळिंब दिले होते आणि त्यानंतर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या होत्या। त्यानंतर जर आपण पाहिलं असेल तर कुठेतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांची केमिस्ट्री जी आहे ती अलीकडच्या काळात जुळताना आपल्याला पाहायला मिळते। आता ही केमिस्ट्री जी आहे राजकीय पटलावरती जुळते का, हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि याच्याही पलीकडे अलीकडचे राजकीय विश्लेषक निरीक्षण व्यक्त करतात ते म्हणजे शरद पवार यांच्या पक्षातील काही खासदार अजित पवार यांच्याकडे जाणार अशी चर्चा जी सुरू होती ती आता थांबलेली आहे। कारण भविष्यामध्ये शरद पवार आणि भाजप यांच्यामध्ये काही जवळीक निर्माण होते का याच्या चर्चेला आता लक्ष असेल। हो, आणि हे जे पत्र आहे शिवाजी, त्या पत्राची दखल मोदी घेतात का, त्यांच्याकडून काय उत्तर येत आहे याची सुद्धा आपण वाट पाहतोय। माहिती घेत राहू। धन्यवाद शिवाजी दिलेल्या माहितीसाठी।